नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता आकाश हा ऑफिसमध्ये आलेला असतो. त्याने ऑफिसची सगळी कामं करायला सुरुवात केलेली असते. अखिल आणि भास्करही तिथे असतात आणि त्यांना तो सांगत असतो की मागचे जे सगळे काही डिझाईन आहे ना ते कॅन्सल करा, आपण नवीन डिझाईन बनवायचे आहे. त्यावर अखिल म्हणतो, अरे दादा, आपण क्लायंटला आवडले ते डिझाईन. त्यावर तो काही ऐकून घेत नसतो आणि म्हणत असतो की नाही, त्यामध्ये वसुंधरांनी इनपुट्स दिले होते आणि त्यांचे इनपुट्स असलेले डिझाईन मला नको आहेत, ते तुम्ही आत्ताच्या आत्ता चेंज करा. क्लायंटला आवडलेले असतील तरी सुद्धा मी सांगतोय म्हणून. आणि वसुंधरेचा त्याच्या कामातला कुठलाही हस्तक्षेप किंवा कुठलीही इनपुट्स त्याला नको असतात आणि म्हणूनच त्यांनी ते चेंज करायला लावलेलं असतं. वसुंधरेची खरं तर जी चांगली बाजू असते, जी खरी बाजू असते ना, ती आकाशला अजून कळालेलीच नसते आणि त्यामुळे तो वसुंधरेबरोबर असं वागत असतो. आणि इकडे आता वसुंधरा शाळेच्या बाहेरच बसलेली असते. तेवढ्यात तिथे जयश्री येते. जयश्रीला बघून वसुंधरा म्हणते की आई, कशा आहात तुम्ही, ठीक आहात ना? त्यावर जयश्रीच्याशी काही बोलत नाही आणि म्हणते की बनी या शाळेत ना, त्याला काढून टाकायचं या शाळेतून आणि हे काम उद्या व्हायला हवं. मला या शाळेत बनी असायला नको आहे, असं वसुंधरेला ती सांगत असते. कारण तिला माहिती, बनी आणि चिनू म्हणून एकाच शाळेत आहे आणि त्यानिमित्ताने आकाश आणि वसुंधरा यांची भेट होईल. ते एकमेकांच्या समोरासमोर येतील आणि तिला ते नको असतं. वसुंधरेला आकाशच्या आयुष्यातून तिला कांचं काढून टाकायचं असतं. कारण तिला माहिती आहे की अजूनही आकाशच्या मनामध्ये वसुंधराविषयी जागा आहे. त्याला तिची सवय झालेली आहे आणि ती सवय तिला तोडून टाकायची असते आणि म्हणून ती अशी वागत असते. तिने आता कहर केलेला असतो आणि वसुंधराही तिचं ऐकून घेत असते. म्हणून आपले प्रत्येक निर्णय तिच्यावरती लादण्याचा प्रयत्न करत असते. तर मग बघूया आता वसुंधरा या पुढील निर्णय काय घेते ते. हे नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.